आपल्या कामांची रांग तर कधी संपतच नाहीत. लोकांना वाटतं की मुलं शाळेत गेली की आपल्याला आराम असतो, पण खरंच तसं असतं का? तर मुलं शाळेत गेल्यानंतर जे काही आपली बाकीची कामं आहेत ते आपण करत असतो. तर इथे आधी मी लोणचं टाकून घेतलेलं होतं. त्यानंतर मग काही कपडे प्रेस करायचे होते, ते सुद्धा प्रेस करायला घेतलेले होते. आणि हे एक मिस्टरांना सरप्राईज होतं, कारण की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असं सरप्राईज दिलं की छान वाटतं त्यांना. आणि त्यांना जास्त काही अपेक्षा नसते आणि आपण त्यांची छोटीशी कामं करून दिली तरी ते खुश. आणि प्रेस करण्याची ही एक माझी पद्धत आहे. जे घडीवर घडी असते ना ती मी करते. मला एवढं काही चांगलं येत नाही, पण सरप्राईज द्यायचं असेल तर असं काहीतरी करावं, तेवढ्यानेच ते खुश होतात. त्यानंतर मला एक बरं आहे की घडी करावी लागत नाही कपड्यांची, आणि हे असंच्या असं. आणि मिस्टरांना परफ्यूम बिलकुल आवडत नाही, त्यामुळे मग मी जेव्हा प्रेस करते तेव्हाच परफ्यूम मारून ठेवते, निदान जितके दिवस चालेल तितके दिवस. त्यानंतर मुलीचा बड्डे झालेला होता आणि मुलांनी कपडे घातले आणि त्याच्यातलं काहीतरी पडणार नाही असं होत नाही. तर तेच मी इथे हे करून घेत होते, शिवून घेत होते, कारण की परत मग तो लुक निघून जातो. आणि बस घरातले अजून काही कपडे, बस अजून